दंडक प्रणाम मंडळी, स्वागत आपलं महान बेडरूम चॅनलच्या ह्या परिवारामध्ये। स्थानदर्शनाची ही भटकंती आपली सुरू आहे। प्रत्येक रविवारी आपल्या परिवारासाठी आम्ही नवीन स्थानदर्शन घेऊन येत असतो। या सिरीजमध्ये आज आपण स्थानदर्शन करण्यासाठी आलेलो आहोत श्री क्षेत्र लिंबा गणेश, जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं परमपवित्र चरणांकित स्थान आहे। आपण आपल्या स्क्रीनवरती आता बघत आहात, हेच ते सुंदर असे मंदिर आहे जेथे माझ्या श्री चक्रधर रायांचं चरणांकित परमपवित्र वस्तीस्थान आहे। बंधूंनो, मला खूप ओढ लागली आता स्थान दर्शन करण्याची। तुम्हालाही लागलीच असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करून द्या आणि चला माझ्यासोबत आता प्रत्यक्ष स्थान दर्शन करण्यासाठी। बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं। भगवंताच्या परमपवित्र स्थानाच्या ठाई आपण विडा अवसरही केला। विडा अर्पण करून नेहमीप्रमाणे एकच मागणं, देवा या संपूर्ण विश्वाला नेहमी सुखी आनंदी समाधानी ठेव, हीच तुझ्या चरणी वैश्विक प्रार्थना। बंधूंनो, स्थानवंदन तर झालं आहे, आता लीळा आपल्याला श्रवण करायची या परमपवित्र स्थानाची। परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांच्या कल्याणाकरिता स्वामींचं महाराष्ट्र परिभ्रमण आजपासून जवळपास 750 ते 800 वर्षापूर्वीचा तो संपूर्ण काळ। अनेक जीवांना ज्ञान दिलं, कित्येक जीवांचा उद्धार केला, कित्येक जीवांना चमत्कार दाखवूनही परमार्गाला लावलं। अशा आमच्या स्वामींचं कार्य सदोदित त्यावेळेस चालूच होतं। या परिभ्रमणाच्या काळामध्ये आमचे स्वामीजी बीडला त्यांचं काही दिवस वास्तव्य झालं। पवित्र पर्वाचा सुंदर असा अवसर तेथे झाला। तदनंतरला स्वामी पुढे निघाले पालीनंतर पोहीचा देव, आणि पोहीचा देऊन आमचे स्वामीजी रात्रीच्या वस्तीसाठी जे आहे ते श्री क्षेत्र लिंबा गणेश या गावी आले। त्यावेळेसचं जे नाव होतं या गावाचं फक्त लिंबा होतं, परंतु कालांतराने या गावाचं नाव आता लिंबा गणेश असं झालेलं आहे। परब्रह्म परमेश्वर अवतार आमचे स्वामीजी या ठिकाणी आले। संध्याकाळची वेळ झाली असेल, मुक्कामाची वेळ। या स्थानाच्या ठाई आमच्या स्वामीजींनी रात्रीची वस्ती केली। जर परमेश्वर अवतार वस्ती जर करत असतील तर नक्कीच
काहीतरी हेतू त्यांचा नक्कीच असेल. किती सारे जीव असतील हो जे कणवेचे असतील, त्यांना संबंध कदाचित द्यायचा असेल. उगाच नाही ना ईश्वर कुठेही वस्ती करत असेल, कुठेही आपल्या श्रीचरण रजांचा स्पर्श करत असेल. अशा आमच्या स्वामीजींचं आगमन या निंबा गणेश या गावामध्ये झालं. एका रात्रीची वस्ती झाली. एका रात्रीची वस्ती म्हटलं म्हणजे संध्याकाळचा पूजा अवसर, सकाळचा पूजा अवसर, संध्याकाळचं भोजन, असे 2 पूजा अवसर, संध्याकाळचं भोजन आणि वस्ती या स्थानाच्या ठायी झालेली आहे. खूप प्रसन्नता वाटते या मंदिरात आल्यानंतरला. दगडी बांधकाम मंदिराचं आहे. समोर असलेले सुंदर सभागृह मन अतिशय प्रसन्न होऊन जाते इथे आल्यानंतरला. याचप्रमाणे या संस्थांचे पुजारी, आपल्या या स्थानाची सेवा करणारे विजयदादा पाटोदेकर, त्यांना प्रेमाने सर्वजण काकाच म्हणतात. अशा काकाजींचा स्वभाव आणि भक्तांप्रतीची असलेली तळमळ खूप मनाला लागून गेली. ती गोष्ट मनाला खूप भावून गेली. त्यांनी सहज बोलता बोलता सांगून दिलं की जवळपास 50 ते 60 वर्षापासून एक परंपरा इथे सुरू आहे. ती म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने 7 दिवसीय सप्ताह या ठिकाणी होत असतो. जेव्हा हा सप्ताहाला सुरुवात झाली, मुरमुरा हा प्रसाद असायचा त्यावेळेला, परंतु आज 7ही दिवस पंक्तीच्या पंक्ती येथे उठल्या जातात. एवढा हा परिसराचा एक योग म्हणता येईल किंवा काकांची ती सेवा म्हणता येईल, किंवा या स्थानाचे जे काही गावातील मंडळी आहे त्यांच्या सर्वांची सेवा म्हणता येईल. त्याचप्रमाणे येथे दर बुधवारी पुरुषांचा सुद्धा सत्संग होतो आणि शुक्रवारी महिलांचा सत्संग होतो. या सत्संगातून दररोज देवपूजा, दररोज म्हणजे दर आठवड्याला बुधवार असेल शुक्रवार असेल या दिवशी देवपूजा वंदन, प्रसाद वंदन या सर्व गोष्टी होतात. दर बुधवारी आणि शुक्रवारी होणारा हा सत्संग सर्व सद्भक्त मंडळी खूप हिरारीने या सत्संगामध्ये भाग घेतात. ईश्वराच्या या स्थानाच्या ठायी सेवा करतात. परंतु काकांनी सांगितल्याप्रमाणे विशेष म्हणजे राजाभाऊ गिरे आणि त्यांच्या मिसेस सौ आशाबाई गिरे यांना श्रीमद लीळा चरित्र संपूर्ण मुखोद्गत आहेत. त्याचप्रमाणे सूत्रपाठ हे सुद्धा मुखोद्गत आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मविद्याशास्त्राचाही गाढा त्यांचा अभ्यास आहे. अशा या सर्वांच्याच मार्गदर्शनातून हा जो सत्संग आहे तो अतिशय उत्साहाने, आनंदाने येथे पार पडत असतो. हेच तर कुठंतरी गरजेचं असतं ना बंधूंनो. जर आपल्याला समाज एकत्र करायचा आहे, जर आपल्याला आपल्या स्वामींच्या विचारांचा प्रसार करायचा आहे, याच गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत ना. आणि त्या सर्व गोष्टी येथे घडताना दिसतात. मनाला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे दादांनी आणखी एक गोष्ट सांगितली. येथे स्थानाला दररोज उटी केल्या जाते. गावातील जे काही भक्त मंडळी आहेत ते दररोज एक एक करून या स्थानाची उटी करतात. आपली ही जर इच्छा असेल तर मी दादांचा नंबर खाली देऊन टाकेल स्क्रीनवरती. दादाही कदाचित आपल्या फोनवरून या स्थानावर उटी करतील आणि तीही निशुल्क उटी येथे केल्या जाते. हे सर्वात महत्त्वाचं. म्हणून जर आपली काही इच्छा असेल तर मी दादांचा नंबर खाली देऊन टाकेल. आपण त्यांना कॉल करून सांगू शकता. खूप प्रसन्नता वाटली या स्थानाला वंदन केल्यानंतर. आपलंही भाग्य उदयाला येवो आणि आपण हे स्थान दर्शन करण्यासाठी येवो हीच माझ्या ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि ईश्वराला माझाही शिरसाष्टांग दंडवत.
मंडळी, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. बंधूंनो, खूप परमपवित्र हे स्थान आहे. हे स्थान दर्शन करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे. तर त्यासाठी रस्ता खूप महत्त्वाचा आहे. तो पुढील प्रमाणे. बंधूंनो, आपल्याला जर लिंबागणेशला जर यायचं असेल तर आपल्याला एक रस्ता आहे बीडकडून येत आपल्याला येतं आणि दुसरा रस्ता आहे पाटोद्याकडून आपल्याला येतं. मी आधी तुम्हाला बीड मार्गे सांगतो कसं यायचं. तर आपल्याला जर बीडकडून जर यायचं असेल तर बीडपासून पुढे मांजरसुंबा हे गाव आहे. मांजरसुंबा गावापासून उजव्या हाताला पाटोदा रोडवरती मांजरसुंब्यापासून फक्त 18 किलोमीटरच्या अंतरावरती लिंबा गणेश हे गाव आहे. या गावामध्ये एक गणपतीचं जे मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे हे गावसुद्धा या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. आपण कोणाला जर विचारलं तर कोणी तुम्हाला सहजतेने सांगू शकेल. या गावात आल्यानंतरला थोडंसं तुम्हाला विचारावं लागेल. तुम्हाला कोणीही सहजतेने सांगू शकेल. सरळ सरळ तुम्हाला यावं लागतं. त्याचप्रमाणे गुगल मॅपची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर मंडळी, गावात आल्यानंतर कोणाला तरी विचारा, कोणी तुम्हाला सहजतेने रस्ता दाखवून देईल. तर आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, येथे जर आपण मुक्कामाच्या हिशोबाने जर याचा विचार जर करत असाल, स्थान दर्शन करत करत, खूप छान व्यवस्था येथे मुक्कामाची आहे. येथील जे पुजारी मंडळ आहे, जे काही स्थान करणारे सेवक आहेत, साधक आहेत, ते भक्तजनांची सुद्धा काळजी घेतात. आम्हालाही खूप छान अनुभव येथे आल्यानंतर आज आला. तुम्हालाही तो अनुभव नक्कीच येईल. त्याचप्रमाणे हे परमपवित्र चरणांकित स्थानसुद्धा वंदन होईल. तर तुम्ही नक्की आहे स्थान दर्शन करण्यासाठी, तर तुम्ही नक्की याल ही आशा बाळगतो आणि एक प्रेमाची विनंती करतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करावंच लागतं. ठेंगेचं असं बटन आहे, लाईक करून द्या. शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये. कमेंट करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि आपण जर नवीन असाल आमच्या परिवारामध्ये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईबचं बटन आहे खाली, ते बटन क्लिक करून आमच्या परिवाराचे सदस्य व्हा. आम्हाला आनंद होईल. मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र पाटोदा येथील स्थान दर्शन करण्यासाठी. भेटाल ना? तर तेव्हा भेटूया. तोपर्यंत प्रेमपूर्वक दंडवत.